जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार रामेश्वर भट्ट यांनी सांगितला. असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात की काय उपदेश करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जी तपश्चर्या केलेली आहे, त्यांच्या जीवनामध्ये जी साधना केलेली आहे, त्या साधनाच्या बळावर त्यांनी काळाला या ठिकाणी जिंकलेला आहे. संपूर्ण जगावर या ठिकाणी काळाची सत्ता आहे. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु जगाला काळ खाणारा, त्या काळावरही माथा देणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे. त्याने त्यांच्या जीवनामध्ये साधना केली. संसाराच्या नावे घालवनिया शून्य, वाढविता हा पुण्य धर्म केला. आपल्या संसाराची या ठिकाणी चिंताच केलेली नाही. एकमेव जो असणारा काय केलं तर हरिभजनी हे धवळलेले जग, चुकवीला लाग कळी काळाचा. जिकडं जावं तिकडं फक्त एकमेव भगवान परमात्म्याचंच चिंतन जगद्गुरु तुकोबारायाने केलेलं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. हे संत कशासाठी अवतरित होत असतात? कारण का एकमेव आपल्या सर्वसामान्य आम्हा सर्वांचं या ठिकाणी कल्याण व्हावं याच्याकरता संतांचा अवतार असतो. जगाच्या कल्याण संताची भूती, देह परोपकारे कष्टविती. स्वतःचा देह कष्ट होतात का बरं? जगाचं कल्याण व्हावं याच्याकरता या ठिकाणी, किंवा जग हे नीतीनं या ठिकाणी चालावं. जगाचं हित नेमकं कशामध्ये आहे हे साधू संतांना समजलेलं असतं. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, जगाला नीती धर्म शिकवलेला आहे. कारण नीतिमत्ता, नीती धर्म आणि निष्ठावंत भाव हे खरोखरच या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून आम्हा हे सुहित, जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यांना त्या ठिकाणी फजित करायचं आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणायचं. जे वाम मार्गाने जातात त्यांना त्या ठिकाणी चांगल्या मार्गावर आणायचं. सधर्माची शिकवण त्यांना द्यायची, भक्तीची गोडी त्यांना लावायची. आणि म्हणून करता एवढा अधिकार संपन्न साधू संतांचा आहे, जगद्गुरु तुकोबारायचा आहे. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात की बाबांनो, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्हाला कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही काय करा, विठ्ठलाचं भजन करा. कारण विठ्ठल कसा आहे, विठ्ठल हा खरोखरच कृपाळू आहे. विठ्ठल दीनजनांचा सोयरा आहे. विठ्ठल सर्व जीवांचा त्या ठिकाणी काय आहे, माता पिता आहे. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मायबाप जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा विठ्ठल आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सगळीकडेच विठ्ठलानं त्या ठिकाणी व्यापून गेलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा, विठ्ठलाला शरण जावा, विठ्ठलाचं भजन करा. जर तुम्हाला सुख जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला या भवचक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर आल्यानो संसाराच्या ठिकाणी आल्यानंतर काय करा तुम्ही, तर एक वेळेस पंढरीसी या ठिकाणी गेलं पाहिजे. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. कारण पांडुरंग परमात्मा एकदा पंढरपूरला गेल्यानंतर मग त्या महाद्वाराच्या ठिकाणी, ज्यावेळेस महाद्वाराच्या ठिकाणी नाचू त्यावेळेस मग सुखाला त्या ठिकाणी काही कमतरता आहे का? हो. कारण मग पंढरीचं असं क्षेत्र जे आहे ते सर्व दुःखाचा लवलेशही त्या ठिकाणी ठेवत नाही. चंद्रभागेचं दर्शन झाल्यानंतर, पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर पंढरीचं क्षेत्र त्या ठिकाणी
साक्षात ह्या पृथ्वी तलावरचं भूवैकुंठ म्हणजे काय आहे? पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपूरला गेल्यानंतर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ज्यावेळेस आपण मस्तक ठेवू ना, त्यावेळेस मग काय अवस्था आहे? भाग गेला शीन गेला अवघा झाला श्री आनंद. आनंदच आहे म्हटले. आनंदाच्या डोही आनंद तर. तर आनंदाला काही कमतरताच नाही म्हटली. खरोखरच असा जो असणारा भगवान परमात्मा विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचं भजन करा. जर तुमच्या जीवनामध्ये भजन नाही झालं तर मग काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया जाईल म्हणून सांगितलेलं आहे. कारण हे जन्म म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही. 84 लक्ष योनीतून फिरत हा जीव या ठिकाणी मनुष्य देहामध्ये आलेला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म नाही म्हटले. याच्यानंतर परत मनुष्य जन्माला येईलच, याची काही शाश्वती नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात की बाबा, ऐक रे जना तुझ्या सुहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणून करता तो पंढरीचा राणा जो आहे भगवान परमात्मा, मना माझी स्मरावा, त्याचं स्मरण कर. म्हणून सांगतात की सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. भज हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ह्या अभंगामध्ये पहिल्यांदाच क्रियापदाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सांगतो हे क्रियापद आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे क्रियापद आहे. एखादं वाक्य बनवायचं झाल्यानंतर क्रियापद हे शेवटी येत असतं. कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण सुरुवातीला क्रियापद वापरण्याचं काय कारण? तर तो क्रियापद वापरण्याचा कारण म्हणजे एखादी गोष्ट सांगत असताना ते किती अंतःकरणातून सांगितलेली आहे, किती तळमळीने सांगितली आहे, असा अलिखित व्याकरणाचा नियम म्हणजे सुरुवातीला क्रियापद वापरणे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगतो या ठिकाणी सुरुवातीला शब्द वापरलेला आहे. आणि पुन्हा भजा म्हटल्यानंतर भजा ह्या शब्दावरून आपल्याला कळू शकतो की बाबा जगद्गुरु तुकोबार आहे फक्त मनुष्यालाच या ठिकाणी मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. अन्य प्राणी मात्रेला उपदेश करत नाहीत. ह्या जगाच्या ठिकाणी अनेक प्राणी आहेत वेगवेगळ्या योनीमध्ये या ठिकाणी जन्मलेले. 4 प्रकारच्या खनिज आहेत: अंड, दूध, बीज, जारज, स्वेदज. याच्यातून ज्या जीवाची निर्मिती झालेली आहे. फक्त आणि फक्त मनुष्य जन्माला आलेले जे आहेत ते जीव, त्या जीवांनाच उपदेश आहे, बाकीच्या जीवांना नाही. आता सगळ्यांनाच या ठिकाणी आहार आहे, भय आहे, निद्रा आहे, मैथुन आहे. आहार, निद्रा, भय, मैथुनश्च सामान्य नेतद पशुर्भिराणम. सर्वांना या ठिकाणी आहार आहे, भय आहे, निद्रा आहे, मैथुन आहे प्राणीमात्रांना. फक्त भक्ती करण्याचा एकमेव अधिकार जर कोणाला असेल तर ते मनुष्याला अधिकार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्याला, मानवालाच या ठिकाणी उपदेश करतात की बाबा तुम्ही शरण जा. कुणाला शरण जा? भगवान परमात्म्याला शरण जा. नाहीतर जन्म तुमचा या ठिकाणी खरोखरच वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या शरीराच्या ठिकाणी आल्यानंतर काय पाय शरीराची या गावा, जया लागी आले ते पांडवा तो कार्यार्थवा घवा सांडोनिया. ज्याच्यासाठी आपण आलेला आहोत तो कार्य अगोदर या ठिकाणी साध्य केलं पाहिजे. देह याची देही गडे देवाची भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटे. याच देहातून या ठिकाणी देवाचं भजन घडणार आहे. दुसऱ्या योनीमध्ये हे ज्ञान नाही. म्हणून मनुष्यानं या ठिकाणी जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? विचार करून त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. काय खाल्लं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे, हे सर्वच मनुष्याला या ठिकाणी तिचं ज्ञान पाहिजे. केदवा कैसे राहटावे, कोणाशी काय बोलावे, हे ठाकिवे की नागवे हे नेने. कुणाला कसं बोलावं, कुणासोबत कसं राहावं, याचं जे असणारा, कुणाला कसं बोलावं, कुणाशी कसं राहावं, याचं यथार्थपणे ज्ञान या ठिकाणी मनुष्याला असणं गरजेचं आहे. नाहीतरी
अज्ञानी मनुष्य हा अज्ञानपणामध्ये सुद्धा या ठिकाणी बरेच कर्म करत असतो. त्या कर्माची फलश्रुती निश्चितच त्या अज्ञानी मनुष्यालाही भोगावी लागते. सज्ञानी मनुष्य जरी असला, सज्ञानातून सुद्धा कर्म करत असताना त्या कर्माची जी फलश्रुती आहे त्यालाही त्या ठिकाणी ती फलश्रुती भेटत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा मनुष्याने त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं रक्षण केलं पाहिजे. स्वधर्म म्हणजे नेमकं काय तर स्वतःचा धर्म. प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी एक विशिष्ट अशी गुण आहेत. प्रत्येक वस्तूची विशिष्ट असे गुणधर्म आहेत. सूर्याचा जर या ठिकाणी गुणधर्म वैशिष्ट्य, सूर्याचा धर्म जर आपण जाणून घेतला तर सूर्य हा जगाला प्रकाश देतो. सूर्य हा उष्णता देत असतो. पाण्याचा गुणधर्म काय आहे तर पाण्याचा गुणधर्म हा शीतलता आहे. तहान भागवणे हा पाण्याचा गुणधर्म आहे, त्याचा धर्म तो आहे. तहान भागवणे हा पाण्याचा धर्म आहे. सूर्याचा धर्म प्रकाश देणे आहे. अग्नीचा धर्म दाहकता आहे. ज्या ज्या वस्तूचा जे गुणधर्म आहे ते त्याचा धर्म आहे. मनुष्याचा गुणधर्म काय आहे, मनुष्याचा गुणधर्म त्या ठिकाणी काय असावा लागतो तर मनुष्यानं नेमकं जीवनामध्ये त्या ठिकाणी परोपकार करणे, पुण्याचा संचय करणे हा मनुष्याचा धर्म आहे. किंवा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, भजन करण्याचाच गुणधर्म मनुष्याचा आहे. म्हणून भजन या ठिकाणी केलं पाहिजे. नाहीतर भजन न करता मग काय, पूस नाही पायचारी मनुष्यपरी कुत्रीती. पूस नाही पायचारी, शिपटी नाही, याला पाय नाहीत, परंतु मनुष्यपरी ती कुत्री. जर ज्ञान नसेल कसं वागावं कसं राहावं याचं ज्ञान जर नसेल तर त्याला मनुष्य म्हणता येईल का? मनुष्य म्हणता येणार नाही. म्हणून बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी आता. करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. नाथ महाराज सुद्धा या ठिकाणी सांगतात. म्हणून काय करा तुम्ही जीवनामध्ये, जीवन जगत असताना नेमकं मनुष्यानं कसं वागलं पाहिजे, धर्म काय सांगते, नीती काय सांगते, सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ताचा भाव कसा असावा, निष्ठावंत असावा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या शेवटी म्हणतात की बाबा जरी तुम्हाला या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल, तुम्ही भजन करत असताना भजनामध्ये तुम्हाला स्वर लागला नसेल, तुम्हाला किंवा एखादी चाल म्हणता आली नसेल, काही नाही, फक्त तुमच्या अंतकरणातला भाव जो आहे तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे. तुका म्हणे चित्त करा निर्मळ येऊनी गोपाळ आहे. तुमचं अंतकरण त्या ठिकाणी काय करा, निर्मळ करा. तिथं गोपाळ परमात्मा, भगवान परमात्मा येऊन राहील. म्हणून शेवटच्या चरणाच्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही लागणार नाही, फक्त तुमच्या अंतकरणातला भाव. आणि खरं जर सांगायचं झालं तर या जगामध्ये जेवढे काही व्यवहार होत आहेत, जेवढ्या काही घटना घडत आहेत, ही केवळ भावाचंच रूप त्या ठिकाणी आहे. कोणतंही कार्य करा, एखाद्याला एका ठिकाणी जायचं असेल, एखाद्याचं बोलावणं आलं असेल, किंवा एखाद्याच्या लग्नाला जायचं असेल, तर का लग्नाला जातो तो मनुष्य? अंतकरणामध्ये काहीतरी त्याच्याविषयी भाव निर्माण असतो, भाव असतो. ह्या जगामध्ये अशी एकही घटना नाही की ती भावाशी होत नाही. सर्व काही घटना व्यावहारिकच्या दृष्ट्या असतील किंवा भौतिक दृष्ट्या असतील, सर्व ह्या घटना केवळ एक भावाचंच रूप आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. कोणच या ठिकाणी साधं एखादा व्यवहार करायचा झाला, एखादी गाडी जर एका ठिकाणी घेऊन जात असेल भाडे करून, तर त्याच्या अंतकरणात भाव असतो. काय भाव असतो की मला 4 पैसे येतील बाबा,
आणि तो भाव असतो म्हणून तो ड्रायव्हिंग करत असतो, तो रात्रात त्या ठिकाणी ड्रायव्हिंग चालवित असतो. आणि त्याच्या अंतःकरणात जर भाव नसेल तर तो ड्रायव्हिंग करेल का? भाव पाहिजे. भावानं त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी साध्य होत असतात. कळत न कळत ह्या जगाच्या ठिकाणी संपूर्ण हे जगच कसं आहे, भावरूप आहे. म्हणून तुमचा भाव कसा असला पाहिजे, तर एकदम शुद्ध भाव असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतात, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती आणि बळेविन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती साध्यच होत नाही. कितीही या ठिकाणी आपण पूजा केली, कितीही या ठिकाणी वाचन केलं, पारायण केलं, देवाचं नाव घेतलं, पण अंतःकरणात जर भाव नसेल तर ते नाही म्हणले, ती भक्ती साध्य होणारच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक अशी ओवी आहे, आता आठवण गेली वही, पण त्या ओवीचा जो अर्थ असा आहे की बाबा दिवस रात्र जर या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, तुमच्या अंतःकरणामध्ये जर अहंकार निर्माण झाला तर निश्चितच 1% सुद्धा पुण्याची त्या ठिकाणी वाढ होणार नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून काय करा, तुम्ही अंतःकरणाच्या ठिकाणी भाव धरा. आणि भाव धरल्यानंतर काय होईल, भगवान परमात्मा निश्चितच आपलाच आहे. काही न लगे एक भावाची कारण. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आन विठोबाची. जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतात की काहीच नाही म्हणले, फक्त एकमेव भाव असणं गरजेचं आहे. आणि भाव असलं नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसा येईल तसं त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, तुम्ही कितीही स्वरामध्ये गायलो, कितीही तुम्ही त्या ठिकाणी पंचम स्वर लावला, पण अंतःकरणात जर भक्तिभाव नसेल तर निश्चितच ते भजन कसं आहे, ओंगळवाणी आहे म्हणले. भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेना. म्हणून भाव महत्वाचा. भाव खूप महत्त्वाचा भाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कारण आता बरेच याच्यावर उदाहरणं आपल्याला देता येतील, सांसारिक असतील किंवा पारमार्थिक. नाही, एकमेव जर असणारा काय असेल तर तो भाव आहे. आणि म्हणून आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी आपण निवडलेला जो अभंग होता जगद्गुरु तुकोबाराय यांचा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची या पोरी व्हावसी. बरोबरी करत असताना भवाची या पोरी व्हावसी. मायेमध्ये मनुष्य कधी या ठिकाणी वाहवत जाईल याचं काही सांगता येत नाही. करिता बरोबरी, कारण हे मायाच अशी आहे की माया त्या ठिकाणी आपल्याला सोडूच शकत नाही. मायेमध्ये माणूस एवढा व्याप्त आहे. भगवान परमात्म्याची लीलाच त्या ठिकाणी कशी आहे, न कळणारी लीला आहे. कारण का, उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे कसं निर्माण होतंय, कसं नष्ट होतंय, हे भगवान परमात्म्याचीच लीला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अनेक या ठिकाणी जन्मालेले वाहवत गेलेले आहेत. अनेक प्रकारचे विकार आहेत, षडविकार या ठिकाणी आहेत. काम, क्रोध, लोभ, मत्स आणि अहंकार. कामावर या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय मिळवता आला नाही. भर्तरीने या ठिकाणी कामावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण विजय मिळवता आला नाही. असे बरेच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की हे कशी भगवंताची माया आहे. करिता बरोबरी दुरावसी दुरी. आपल्या संसाराची बरोबरी करत असताना दुरावसी दुरी. दुरी कोण जाणार आहे, तर भगवान परमात्मा जाणार आहे आपल्यापासून दूर. आपल्या ह्या संसाराच्या कामामध्ये आपण लिप्त राहिल्यानंतर भगवंतापासून आपण दूर जाणार आहोत. म्हणून सक्तीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठलाचं भजन करा, नाहीतरी गेला जन्म वाया. आणि अंतःकरणामध्ये फक्त एक भाव निर्माण ठेवा. काही न लगे एक भावाची कारण का म्हणे आन विठोबाची. विठ्ठल पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.